प्रेक्षकांनो, अशोक मामा या सुप्रसिद्ध मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही आजपासून आपल्या या चॅनलवर ऐकणार आहात। या मालिकेचे काही भाग प्रदर्शित झालेत आणि आता आजपासून मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला सुरुवात करतेय। अर्थातच आजचा म्हणजे 6 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात जो प्रदर्शित झालाय आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता देतेय। तर सुरुवातीला आपण बघतोय अशोक मामा रेयांशचं खूप कौतुक करत असतात की त्याने खूप पटकन आणि तातडीने त्यांना बायोडाटा त्याच्या लॅपटॉपवर। आता अशोक मामा रेयांशला विचारतात की का रे बाबा आता याचं उत्तर कधी येणार। मग आता रेयांश म्हणतो येईल त्याचा फीडबॅक तुम्हाला लवकरच येईल। अशोक मामा म्हणतात अरे बाबा कधीपर्यंत येईल। रेयांश म्हणतो वेळ लागेल जरा, किती ते सांगता येणार नाही। अशोक मामा म्हणतात अरे आमच्याकडे वेळ नाहीये रे बाबा। रेयांश म्हणतो आणखीन काही मदत हवी आहे का आजोबा। त्यावरती अशोक मामा म्हणतात नाही बस ठीक आहे एवढी खूप झाली। बघ रेयांश हे तंत्रज्ञान शिक, हे कला वगैरे नको शिकू, नाही म्हणजे हे तुला जास्ती उपयोगी पडणार आहे फ्युचरमध्ये। मग आता हे ईश्वर काका म्हणतात अरे अशोक अरे त्याने तुला मदत केली आहे ना। आता अशोक मामा म्हणतात की तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय बाबा, याबद्दल कोणाला काही कळू देऊ नको हं। आता हा रेयांश म्हणतो याबद्दल म्हणजे। अशोक मामा म्हणतात अरे माझ्या नोकरी शोधण्याबद्दल बाबा। रेयांश म्हणतो ठीक आहे मी काही कोणाला सांगणार नाही आणि तसंही मी कोणाला ओळखत पण नाही इथे। मग आता अशोक मामा म्हणतात या ऍप्लिकेशनच्या कॉपीज करून मिळतील का। मग आता रेयांश म्हणतो अहो ठीक आहे काका तुमच्या मेलवरती येतील ना त्या कॉपीज। मग अशोक मामा म्हणतात नको बाबा सगळे डॉक्युमेंट्स ठेवलेले बरे, कागदपत्र आपल्या जवळ पाहिजे। या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये रे, नाही म्हणजे कागदपत्र असलेले बरे। रेयांश म्हणतो मग तुम्ही मला ते शिकायला का सांगताय। अशोक मामा म्हणतात अरे हे यंत्र बंद पडले तर तुला सुधारता यावे ना म्हणून, चल कॉपीज काढून आणतो। असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात आणि रेयांशही निघतो। पण आता बाहेर आल्यावर त्याला भेटते संयमी। दोघे एकमेकांना भेटून हाय हॅलो करतात। आता हा रेयांश सांगतो की अगं संयमी माझे एक एक्झिबिशन आहे, तुला पाठवू का त्याचं नेटवर्क वगैरे। त्यावर संयमी म्हणते नको बाबा ते सांगतात की फालतू वेळ जातो। मग आता रेयांश म्हणतो तुझे आजोबा, अगं आजोबा का नाही म्हणत, ते का म्हणतेस। संयमी म्हणते सोड ना लॉंग स्टोरी आहे, मगाशी ते तुझ्या घरी आले होते ना रे, तुझ्याशी काय गप्पा मारत होते ते। रेयांश आता आठवतो की अशोक मामाने त्याला सांगितलंय की याबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस। त्यामुळे रेयांश स्वतःला जरा सावरत म्हणतो अगं तसं काही नाही ते सहजच आले होते। संयमी म्हणते अरे ते सहजच तुझ्याकडे आले होते, काय सांगतोयस। अरे ते तुला लेक्चर वगैरे देत असतील ना की आर्ट वगैरे भिकेचे डोहाळे आहेत, इंजिनिअरिंगचा फॉर्म भर वगैरे। आय डोंट अंडरस्टँड यार, ते सगळ्यांनाच असे लेक्चर का देत असतात। संयमी तिच्या आजोबाबद्दल जरा जास्ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ते ना जरा टू मच आहेत। त्यांना असं वाटतं की सगळेजण अगदी शिस्तशीर पाहिजे आणि नसले तर ते त्यांच्या मते कामाचेच नाहीये, ही इज जस्ट टू मच यार। तेव्हा रेयांश म्हणतो ठीक आहे यार इट्स ओके। तेवढ्यात आता समोरून ईशान येतो, तेव्हा संयमीला म्हणजे जरा टेन्शनच आलंय आता, कारण ईशान न सांगता खेळायला गेलेला असतो। बरं ईशानने आणखीन एक उपद्व्याप केलाय बरं का, आता काय उपद्व्याप केलाय ते तुम्हाला घरी गेल्यावरच कळेल। आता बघा हा रेयांश म्हणतो लवकर घरी जा कारण आजोबा तुमचे घरीच येतात प्रिंट वगैरे काढून कसले तरी। आता ही संयमी म्हणते ओके यार रेयांश थँक्यू सांगितल्याबद्दल। आता लगेच हे घरी पोहोचलेत। संयमी आल्या ईशानला म्हणते ईशान हातपाय तोंड धुवून घे आणि लक्षात ठेव आपण घरातच होतो। ईशान आता हातपाय तोंड धुवायला जाणार, तेवढ्यात आता इरूला त्याच्या हातावरती रक्त दिसतं, ती जोरात ओरडते बाप रे ईशान ब्लड। आता ईशान घाबरतो आणि म्हणतो अरे ब्लड। संयमी जरा जास्ती घाबरते आणि म्हणते अरे बाप रे इशू काय लागले तुला, बस इथे। अगं इरू पटकन फर्स्ट एड बॉक्स आण ग। संयमी खूप घाबरते ईशानला एवढं लागलेलं बघून, ती त्याला फर्स्ट एड बॉक्सने व्यवस्थित मलम वगैरे लावून देत असते आणि त्याला सारखं विचारत असते कुठे धडपडलास, लोखंडाचं काही लागलंय का, त्याला इंजेक्शन द्यावं लागेल। ईशान सांगतोस का काय झालंय ते। मग ईशान हळूच सांगतो की मी बाहेर खेळत होतो ना तर काही मुलं मुद्दाम मला धक्का मारत होते आणि अगं ताई मी पडलो। आता इरा जोरात ओरडते काय धक्का दिला म्हणून पडलास तू। संयमी ताई तू न आधी आजोबांना फोन कर, त्या मुलांनी असं आपल्या ईशानला ढकलायला नको होतं। आता ईशान घाबरत म्हणतो ए इरू नको आजोबांना नको, त्यांना न सांगता गेलो होतो मी बाहेर, त्यांना नाही आवडणार आणि ते जखम बघतील ना तर ते अजून चिडतील आणि म्हणतील की मला ओरडतील का ते, नको। आता तेवढ्यात इरू म्हणते अरे ईशान तू गाणं वगैरे गा म्हणजे तुला
अरे तुला दुखणार नाही म्हणजे म्हणजे ती ते मलम लावते ना संयमी ईशानला, त्यामुळे ईशानला त्रास होत असतो आणि ते बघून इरूला सुद्धा त्रास होत असतो. किती गोड आहेत ना हे मुलं प्रेक्षकांनो. तुम्हाला या मालिकेची संपूर्ण कथा आधीची माहिती आहे का? नसेल माहिती तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी रविवारी तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या भागांचा एक छानसा व्हिडिओ नक्की पाठवेल. आता अशोक मामा रात्री 9-10च्या सुमारास ईश्वर काकाकडे गेलेत. ईश्वर काका त्यांचे सगळ्यात जास्ती बेस्ट फ्रेंड आहेत. तर आता अशोक मामा विचारतात, अरे ईश्वर, तो तुझा अक्षांश का रेखांश तो आहे का? झोपलाय तो? आता ते ईश्वर काका म्हणतात, अरे पडलाय रे, जरा थकला होता, कॉलेजला गेला होता ना म्हणून. आता अशोक मामा म्हणतात, काय रे ही आजकालची मुलं लगेच थकतात. बरं मला जरा काम होतं त्याच्याकडे. ईश्वर काका म्हणतात, बोल ना अशोक, अरे काय काम होतं नेमकं तुला? ईश्वर काका विचारतात, अरे काय झालं, काय एवढी का गडबड करतोयस पण अशोक, का बोलवतोयस श्रेयांशला? आता अशोक मामा म्हणतात, अरे आपल्या दिवसभराची जी मेहनत होती ना ती सफल झाली, मी शॉर्टलिस्ट झालोय. ईश्वर काका म्हणतात, काय सांगतोयस, कोणाचा फोन आला तुला? मग आता अशोक मामा सांगतात, अरे एका माणसाचा फोन आला होता मला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही शॉर्टलिस्टेड झाला आहात, आता मला नोकरी मिळणार बघ ईश्वर. बघ रे ईश्वर, एकदा ठरलं की ठरलं. मग आता अशोक मामाला विचारतात ईश्वर काका, कोणाचा फोन होता रे? मग अशोक मामा सांगतात की अरे रिच आउट मॅनेजर असं काहीतरी म्हणत होता रे तो. मग आता ईश्वर काका म्हणतात, भारत असते रे नाव अगदी तुझ्यासारखं. पण अशोक मामांना कळत नाही. ते म्हणतात, त्याचा अर्थ काय होतो रे ईश्वर नक्की? आता ईश्वर काका म्हणतात, थांब जरा, मी रेयांशला उठवतो, त्यालाच विचारूया. अशोक मामा म्हणतात, जाऊ दे रे, झोपू दे लेकराला. अरे ईश्वर, मला इंटरव्ह्यूला जायचंय उद्या, मी पण आता लवकर झोपतो, उगी डोळ्याखाली काळं वगैरे आलं तर. ईश्वर काका म्हणतात, नशीबवानेच रे अशोक, एका दिवसातच कॉल आला तुला, लोक बरीच वर्ष वाट बघतात रे. आता अशोक मामा म्हणतात, अरे माझा अनुभवच तेवढा आहे ना, मला वाटतंय म्हणूनच त्याने मला बोलवलं असणार नोकरीवर. आता ईश्वर काका म्हणतात, तुला मागेल तेवढा पगार देईल का रे तो? मग अशोक मामा म्हणतात, नाही मागेल तेवढा नाही देणार पगार, पण कदाचित चांगला असावा पगार, बघू ते देतील त्याचा स्वीकार करेल मी, मला कामाची गरज आहे रे सध्या ईश्वर, लवकर तर सुरुवात होईल ना माझ्या कामाला आणि ही संधी का सोडू मी? प्रेक्षकांना तुम्हाला सांगू इच्छिते मी, अशोक मामा ह्या वयामध्ये त्यांच्या तिन्ही नातवंडाची जबाबदारी स्वीकारताय. त्यांची सेकंड इनिंग सुरू झाली असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांनी आता ठरवलंय की नोकरी करायची आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं. त्यांच्याजवळ जो साठलेला पैसा आहे तो खूप कमी प्रमाणात आहे. तर आता इकडे बघा, ईशान काही ऐकायला तयार नसतो. इरू त्याला म्हणत असते, तू दूध गुळ हळद घे म्हणजे तुला बरं वाटेल. पण ईशान म्हणत असतो, अरे मला नाही लागत ते गुळ दूध हळद का काय म्हणतात ते. ईशान म्हणत असतो, माझं खूप दुखतंय ग हे पायाचं हाताचं. इरू म्हणते, अरे पण थोडंसं दुखणारच ना, तू ब्रेव बॉय आहेस ना. ईशान म्हणतो, संयमीताई कुठे आहे? मग इरू म्हणते, अरे ती भैरवी मावशीशी बोलते फोनवर. आता ईशान पुढे म्हणतो, अगं पण मग आता कसं करू, मला खूप दुखतंय ग. इरू म्हणते, थांब मी तुला दूध गुळ हळद करून आणते. आता ईशान म्हणतो, यक मी नाही पिणार ते, मला नकोय, तूच पी. आता इरू म्हणते, हो काय, मी पिलं असतं पण तुला लागलंय ना, तुलाच प्यावं लागणार आहे ते. ईशान म्हणत असतो, तू काही अशोक नाहीयेस आणि संयमीताई पण नाहीयेस, माझ्याशी असं बोलू नकोस. इरा म्हणते, मी तुझी बहीण आहे ना, मी असंच बोलणार. असं म्हणून ते छोटंसं पिल्लू गेलंय तिथे दूधगुळ हळद करायला. आता त्यांनी खाली सांगितलंय प्रेक्षकांनो की आम्ही हे चित्रीकरण करण्याच्या दरम्यान संपूर्ण टीम समोर असतानाच या मुलीला असं गॅसजवळ वगैरे नेलंय, त्यामुळे कोणीही या प्रकाराचा म्हणजे काय हेळसाण वगैरे यात मुलाची झालेली नाही असं त्यांनी खाली लिहून दिलंय. म्हणजे आता तेवढ्यात काय होतं की त्या फुलराणीचा फोन वाजतो, तिथे स्वयंपाकघरातच फोन आहे आणि इरू ते उचलते फोन. आता ती फुलराणी म्हणते, अगं मी फुलराणी बोलतोय, माझा फोन आहे हा, कोण बोलतंय? मग आपली इरू म्हणते, अगं फुलराणी मी इरू बोलते. फुलराणी म्हणते, अगं इरू माझा फोन विसरला होता गं, बरं झालं बाई तू उचलला, स्वयंपाकघरात केव्हाची मी फोन करतेय, तुम्ही उचलत का नाही आहात? आता इरू म्हणते, अगं आम्ही आतमध्ये होतो ना, आवाज ऐकू आला नाही आणि हा फोन इथे होता स्वयंपाकघरात. आत्ता मी इरूसाठी दूधगुळ हळद करायला आले तेव्हा मला दिसलं हा फोन वाजतोय म्हणून. फुलराणी म्हणते, बाप रे, दूधगुळ हळद का करतेस तू, बरं नाहीये का ईशान बाबाला, काय झालं ग? मग इरा सांगते फुलराणीला, अगं त्याला लागलंय. आता फुलराणी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, बाप रे, लागलं लेकराला, कुठे लागलं, कसं लागलं? मग इरा झालेला प्रकार तिला सांगते.
फुलराणी ठरवते काही झालं तरी पोरांकडे जायचं आणि पोरांची काळजी घ्यायची. फुलराणी म्हणते, अगं मी आलेच तिथे बघ, अगं मामांनी माझ्यावर दिली ग जबाबदारी तुमच्या तिघांची सुद्धा. नाही नाही, लेकराला लागलंय, पोराची काय ढोकरं फुटली असं काहीतरी म्हणते ती, आणि मी आलेच असं म्हणून फोन ठेव. फुलराणी ही अतिशय गोड आहे प्रेक्षकांनो. यांच्या घरात कामाला आहे ती, पण अगदी आईसारखं या लेकरांचं करते असं म्हणायला हरकत नाहीये. आता इरा तिला खूप थांबवायचा प्रयत्न करते, पण ऑलमोस्ट ती निघालेली असते इकडे यायला. आता इरा ईशानसाठी गुळ हळद आणते, पण कुठे ईशान घ्यायला तयार असतो. ईशान खूप नखरे करत असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि फुलराणी पोहोचली घरी. आता फुलराणी आल्याला विचारते इरूला, काय गो, अगं बेबी कुठे ईशान बाबा, कुठे पडला, काय झालं, मामा कुठे गेलेत? मग आता ईशानचं सगळं सांगतेच ती आणि म्हणते ईश्वर आजोबाकडे गेलेत. मग आता फुलराणी म्हणते, अगं बाई तू एकटीच आहे का काय घरात, चल बरं मला दाखव काय झालं ईशानला. आता फुलराणी ईशानकडे येते आणि त्याला ते दूध गुळ हळद घेण्यासाठी खूप आग्रह करते, पण ईशान कसला ऐकतोय फुलराणीचं, तिचंही तो ऐकायला तयार नसतो. फुलराणी म्हणते, आता मी चिडी ना तुझ्यावर ईशान बाबा, ढोपर फुटलंय, हाताला पण गचपणलंय, काय हे, चुपचाप पिऊन टाक बरं. आता एवढ्या उंचावरनं उड्या मारायची तुला काही गरज होती का ईशान बाबा? ईशान म्हणत असतो, नकोय ग फुलराणी मला दूध. आता फुलराणी म्हणते, जाऊ का आता आजोबाकडे? आता ईशान चुपचाप दूध पिऊन घेतो कारण आजोबाला सांगायचं नाहीये ना बाहेर गेला म्हणून. फुलराणी पोरांना म्हणते, बरं झालं मी आले, नाही तर मला कळलंच नसतं तू ईशान बाबाला एवढं लागलंय, मी फोन केला म्हणून तरी बरं झालं. आता ईशान अर्धच दूध पितो आणि म्हणतो, झालं संपलं. मग फुलराणी म्हणते, ए चल, मला काय दिसत नाही का केवढं दूध उरलंय, चल पटकन घे आणि औषधही घे, चल कर बरं. आता कसलं तरी औषध दिलंय फुलराणीने ईशान. फुलराणी इरूचं कौतुक करत असते, काय शाणं पिल्लू आहे, दीदी पण किती शाणी आहे पिल्ल्याची, दीदीने दादासाठी छान दूध करून आणलं. बरं चला आता काळजी घ्या मी येते. हे चला रे पोरांनो, मी निघते आणि अशोक मामांना सांगा की मी माझा फोन घ्यायला आले होते. मग आता फुलराणी निघून जाते. मग आता हिरू म्हणते, अरे ईशान ही अशी का बोलते, सकाळी जातो रात्री येतो, ही काय बॉय आहे का? दोघही पिल्ले हसायला लागतात. ईशान म्हणत असतो, झालं ना आता, मला नकोय ना दूध. इरा म्हणते, चल थोडं राहिलंय, गपचूप पिऊन घे. आता फुलराणी जेव्हा जात असते तिच्या घरी, दार उघडल्या तिला भैरवी दिसते आणि या दोघींमध्ये प्रचंड भांडणं होतात. भैरवी म्हणते, तू इथे काय करतेस ग एवढ्या रात्रीची? फुलराणी म्हणते, मी हे माझंच घर आहे, मी इथे काम करते ना. भैरवी म्हणते, तुझं घर? मग आता फुलराणी म्हणते, हो माझंच घर आहे, 15 वर्षापासून मी इथेच काम करते मामाकडे. मग भैरवी म्हणते, इथे काम करायला आली आहेस का ह्या वेळेला? फुलराणी तिला टॉन्ट मारत म्हणते, अगं मी इथे काम करते, तुझं काय ग इथे? भैरवी म्हणते, माझ्या बहिणीची मुलं आहेत इथे, त्यांना भेटायला आले मी, चल बाजूला हो. फुलराणी म्हणते, आता नाही भेटणार तुला ते, तुमच्या बहिणीची मुलं झोपली आहेत, या घराचे मालक अशोक मामा ते सुद्धा झोपले, त्यामुळे तुम्ही उद्या या आता, चला निघा. भैरवी म्हणते, ए तू नीट बोल माझ्याशी, जास्ती शहाणपणा करू नकोस. त्यावर फुलराणी म्हणते, ए शहाणपणा कोण करतं, हे सगळ्यात जगानं पाहिलंय बरं का, तुमचा शहाणपणा काय सांगायला नको, कुठे गेली होती, काय करून आली, सगळं माहिती आहे मला. भैरवी म्हणते, तुझा काय संबंध आहे ग या सगळ्याशी? मग आता फुलराणी म्हणते, तुझा या घराशी संबंध नसेल, पण माझा या घराशी खूप संबंध आहे, 15 वर्षापासून काम करते मी या घरामध्ये. वेणूवहिनी जाताना वेणूवहिनीने या घराची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, विश्वास होता वेणूवहिनीचा माझ्यावर, म्हणून सख्खी नसले तरी पण पल्लवीताईंना पण मी बहिणीसारखीच होते, त्यामुळे त्यांची पोरं आणि मामा यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, चल जा, तुझं काही काम नाहीये. आता भैरवी चिडते आणि म्हणते, ओ अशोक माझगावकर, कुठे लपून बसलाय तुम्ही, या बाईशी बोलायचं नाहीये मला, ए बाई चल बाजूला हो. भैरवी सुद्धा खूप उद्धटसारखी वागतीये. फुलराणी म्हणते, तुला सांगितलेलं कळत नाही का ग? अगं म्हातारा माणूस आहे, कशाला त्रास देत असतेस ग नेहमी येऊन त्यांना? तो माणूस कधी कोणाच्या आध्यामध्यात नसतो, कोणाला वाईट वागवत नाही, तू त्याच्याशी दुश्मनासारखी वागतेस म्हणून तो तुझ्याशी दुश्मनी घेतो. एक गोष्ट लक्षात ठेव, अशोक मामाशी जो नडला तो फुलराणीला गणला, त्यांच्या वाट्याला गेलीस ना तर माझ्याशी गाठे, लक्षात ठेव. मग आता भैरवी नाटक करत म्हणते, अरे बाप रे, घाबरले मी, झाली का तुझी बडबड, चल बाजूला हो. फुलराणी आता त्या दाराला आडवी जाते आणि म्हणते, ए बुजगावणे, तुला सांगितलेलं कळत नाही का, चल नीट ऐकायचं, आत्ता तुला इथे कोणालाही भेटता येणार नाही, चालू पडायचं, चल. आता भैरवी म्हणते, बाप रे, मी किती वेस्ट करते टाइम हिच्यावर, असं म्हणून भैरवी निघून जाते.
आणि फुलराणी आता जोरात ओरडून सांगते, फुल नाही. फुलराणी म्हणतात, मला नाव लक्षात ठेव. आता इकडे बघा, अशोक मामा खूप खुश असतात. ईश्वर काका त्यांना ऑल द बेस्ट करतात इंटरव्ह्यूसाठी. अशोक मामा थँक्यू म्हणतात आणि अशोक मामा एवढे आनंदात आहे. अशोक मामा त्यांच्या आनंदाच्या भरामध्ये घरात येतात आणि आता इरू दरवाजा उघडते. अशोक मामा तिला काहीही न विचारता स्वतःच बोलत असतात, अरे बेटा, झोपली नाहीस का पिल्लू अजून? आता इरू म्हणते, आजोबा झोपतच होते मी, पण ईशानला. आता अशोक मामा म्हणतात, अरे बेटा, तू न आता झोपून राहा आणि त्याला सांग ईशानला आम्हाला लवकर जायचे उद्या. चल चल, झोप झोप, गुड नाईट. असं म्हणून अशोक मामा निघून जातात. आता ही इरू म्हणते, आजोबा, ईशान पडलाय आणि त्याला खूप दुखतंय. पण आता इरा जेव्हा हे वाक्य बोलते तेव्हा अशोक मामा तिथून निघून गेलेले असतात. म्हणजे इराला जे सांगायचंय ते अशोक मामांपर्यंत पोहोचलेलंच नाहीये. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या अशोक मामांना नाही कळत. शेवटी त्यांचंही वय झालेलं आहे. आता या नातवंडांचा ते कसा सांभाळ करणार आहेत हे त्यांनाच माहिती. पण त्यांनी जे पेललेले हे शिवधनुष्य आहे ना, ते खूप मोठं आहे. अतिशय अप्रतिम, उत्कृष्ट आणि जबरदस्त अशी मालिका आहे प्रेक्षकांनो. याचा रिव्ह्यू ऐकायला चुकवू नका. माझ्या आवाजामध्ये आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात उद्या अशोक मामा या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि अशोक मामा या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज आपल्या ह्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.